कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यातील जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी। पश्चिम मध्य आणि अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर पुढील 2 दिवस कोकणातही पावसाचा अंदाज। बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे निर्माण झाल्यामुळे हा पावसाचा अंदाज व्यक्त। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे आता शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली। शेतकऱ्यांना भात कुजून जाण्याची भीती। कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी परिसरामध्ये जोरदार पाऊस। पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे शिरोली एमआयडीसीमध्ये तारांबळ उडाली। कोल्हापूर शहरात मात्र ढगाळ वातावरण। बीडच्या परळीमध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत। सोयाबीनला प्रति क्विंटल 3,900 ते 4,100 रुपयांचा भाव। सरकारने सोयाबीनसाठी हमी भाव जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत 103 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। लांजा आणि राजापूर तालुका वगळता 1,148 शेतकऱ्यांचे 13,299 रुपयांचं नुकसान। कृषी विभागाच्या अहवालातून ही माहिती समोर। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीसह हवामान बदलामुळे सोयाबीन उत्पादनाला फटका। एका एकरातनं अवघे 2 ते 4 क्विंटल उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात। धुळ्यातील खेडा कापूस केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। शासनाकडून अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट। व्यापाऱ्याकडून कापसाला 6,000चा भाव। रत्नागिरीमध्ये पावसाच्या उसंतीनंतर आता शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त। लांबलेल्या पावसामुळे भात उत्पादन घटण्याची सुद्धा शक्यता। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमरावतीमध्ये परिषद आयोजित। तर संत्रा शेतीतील वाढत्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हा उपक्रम। संत्रा दर, उत्पादन खर्च आणि निर्यात या विषयांवर यामध्ये चर्चा। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे 7,21,000 हेक्टरचं नुकसान। 8,57,000 शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला। जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे 645 कोटी रुपयांच्या निधीची मागणी। वर्ध्यातील 1,800 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांच्या मदतीला पोलिसांचाही हात। मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुण्यातील बाबूरावजी घोलप या महाविद्यालयाकडून मदत। तर शालेय साहित्यांचं प्राचार्य संगीता जगताप यांच्याकडून वाटप। धुळ्यामध्ये सिंदखेड्यात शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। तर ज्ञानेश्वर गिरासे शेतकऱ्याचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचं सानुग्रह अनुदान मिळत नसल्यामुळे हे शेतकरी नाराज। शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकरी आता आक्रमक पवित्रा। शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची पालकमंत्री प्रताप सरनाईकांसमोर घोषणाबाजी। कर्जमाफी करावी, अतिवृष्टी नुकसान अनुदान दुप्पट करावं, सरनाईकांचा ताफा अडवत मागणी। लातूरमधील नुकसानग्रस्तांना भारत स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांकडून आता मदत। अन्नधान्याचं किट गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवलं। मुठ्ठीभर अनाज ही मोहीम राबवत विद्यार्थ्यांकडून मदत। जळगावच्या यावल बाजार समितीमध्ये मक्याचे भाव घसरले। अचानक दर कमी झाल्यामुळे आता शेतकरी संतप्त। बाकीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या। यानंतर व्यापाऱ्यांना योग्य भाव आणि बोली लावण्याच्या सूचनाही दिल्या। नाशिकच्या निफाडमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक। लँड जिहाद विरोधात नाशिक छत्रपती संभाजी मार्गावर ठिय्या। नांदूर मधवेश्वरमध्ये 55 गुंठे जमीन खोटे कागदपत्र देत नोंद केल्याचा आरोप। जागेची नोंद रद्द करण्याचीही मागणी। बीड कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाडांचं डिमोशन करत बदली। अधीक्षक पदावरून नागपूर कारागृहामध्ये उपअधीक्षकपदी बदली। बीड कारागृहामध्ये कैद्यांचं धर्मांतरण केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। पडळकरांचे देखील पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप। कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करा। वकील राहुल आघाव यांची मागणी। पेट्रस गायकवाड यांच्यावर कारवाई न झाल्यास हायकोर्टात जाण्याचाही आघाव यांचा इशारा। नागपुरात काँग्रेसकडून इच्छुकांना उमेदवारी अर्जांचं वाटप। इच्छुकांची ग्रामीण काँग्रेस कार्यालयामध्ये गर्दी। इच्छुकांचे अर्ज आल्यानंतर नागपूर काँग्रेस कमिटी उमेदवारी जाहीर करणार। स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते अनावरण। तर सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांची रणजितसिंग मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली भेट। जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर। संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत झाल्यामुळे नागरिक आणि प्रतिनिधींकडून समाधान व्यक्त।
जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदेमध्ये हरकतींचा पाऊस, मतदार याद्यांमध्ये गोंधळ, 3000 नागरिकांनी नोंदवला आक्षेप. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा लेडी पॉवर गाजण्याची शक्यता. दरम्यान आरक्षणाच्या अनुकूलतेमुळे महिला राजकीय रिंगणात उतरायला सज्ज. जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर राजकारणात नव्या उत्सुकतेची आता लाट. पुण्याच्या भोरमधील रांजे गावाला उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी दिली भेट, तर विविध योजनांची माहिती घेत ग्रामस्थांच्या कार्यप्रणालीचं अधिकाऱ्यांकडून कौतुक. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमधील अनेक गावं मतदार यादीतनं गायब. प्रारूप मतदार याद्यांमध्ये अख्खच्या अख्खं गाव गायब झाल्याचं माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी आरोप केलाय. शशिकांत मंगळेंकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रारही दाखल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता येणार. आमदार संतोष बांगर यांच्याकडून विश्वास व्यक्त. काँग्रेसकडे कुणीच राहिलेलं नाही, आता इनकमिंग शिवसेनेकडे आहे. एकनाथ शिंदे न्याय देणारे नेते आहेत, बांगरांची प्रतिक्रिया. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा तयारीची उज्जैनच्या पथकाकडून पाहणी होणार, तर पाहणीसाठी अधिकाऱ्यांचं पथक गुरुवारी नाशिकमध्ये दाखल होणार. या पथकात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांचाही समावेश. शिर्डीमधील साईबाबांच्या मूळ पादुकांचं वर्ध्यामध्ये आगमन. वंजारी चौकातनं साई मंदिरापर्यंत पालखीतली मिरवणूक. पादुकांच्या दर्शनासाठी साई भक्तांची मोठी गर्दी. लातूरच्या औसामध्ये अग्निसोहळ्याचं आयोजन, तर शेकडो भाविक अग्निसोहळ्यादरम्यान विस्तवावरून चालले. वीरभद्रेश्वर देवस्थानकडून दरवर्षी अग्निसोहळ्याचं हे आयोजन केलं जातं. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात दुपारपर्यंत कुठलाही बदल नाही. सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 तर चांदी 1,91,000. नागपुरात विधवा महिलेसाठी मनसेचं आंदोलन. विधवा महिलेच्या नावानं कुठलाही अर्ज न करता 7 लाखांची कर्जाची उचल झाल्याचा मनसेचा आरोप. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेला जाब विचारला, कर्जमाफी केली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचाही इशारा. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टपाल खात्याकडून 2 महत्त्वाच्या सेवांमध्ये मोठे बदल. टपाल खात्याकडून रजिस्टर आणि स्पीड पोस्ट या 2 सेवांचं विलिनीकरण करण्याचा निर्णय. दोन्ही सेवांसाठी नवे दरपत्रक लागू. यामुळे जगातील 192 देशांमध्ये पार्सल पाठवता येणार. पुण्याच्या धानोरीमध्ये मनपा आयुक्त नवल किशोर रान यांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन, तर कळस यासह धानोरी लोहगावमधील प्रश्नांकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचंही आरोप. बीडच्या केजमध्ये साठवण तलावाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण. 12 दिवसांपासून या तरुणीचं उपोषण सुरू. या मागणीसाठी काल केजमध्ये दिवसभर रास्ता रोको. कोरडेवाडीमध्ये 12 दिवसांपासून राजश्री राठोड या तरुणीचं उपोषण सुरू. अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता अडवल्याप्रकरणी या ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल, तर 300 पेक्षा जास्त आंदोलकांवर केज पोलीस स्थानकात गुन्हे नोंद. तर साठवण तलावासह शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. बुलढाण्यातील मलकापूरमध्ये बांगलादेशींचं रद्द केलेले जन्मदाखले जमा करण्यास आता 717 जणांनी फिरवली पाठ. जिल्हाधिकाऱ्यांनीच अखेर दाखले कायम रद्दची काढली नोटीस. मलकापूर नगर परिषदेनं बांगलादेशींना बजावली होती ही नोटीस. जळगावच्या 40 गावात आंबेडकरवादी संघटनांकडून आता निषेध मोर्चा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा हा निषेध व्यक्त. कोल्हापुरात महाज्योती अंतर्गत पीएचडी करणाऱ्या 900हून अधिक विद्यार्थी पासून वंचित. वारंवार आंदोलनं, मोर्चे करून सुद्धा फेलोशिप देण्यास टाळाटाळ. दरम्यान या संदर्भातला आरोप करत विद्यार्थ्यांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचाही इशारा. शिंदेंच्या शिवसेना बीड जिल्हा प्रमुखपदी चंद्रकांत नवलेंची नियुक्ती. बीडमध्ये शिवसेनेचे तब्बल 4 जिल्हा प्रमुख. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेना सक्रिय. धुळ्याच्या वडजाई सौंदाणेमध्ये रस्त्याचं काम मागच्या 15 वर्षांपासून रखडलेलंच. संतप्त ग्रामस्थांनी आजी माजी आमदार, लोकप्रतिनिधी, सरपंच, अधिकाऱ्यांचे आभार मानत रास्ता रोको आंदोलन केलं. महिन्याभरात दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मनमाडमध्ये रेल्वे कामगार संघटना आक्रमक, तर रेल्वे कार्यशाळेमध्ये कामगारांना काम न देता ठेकेदारांमार्फत काम केलं जात असल्यानं कामगार आक्रमक. प्रशासनाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या मालेगावात पोषण आहार कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक. 1,000 रुपये मानधन वाढ आणि 2,000 रुपये दिवाळी बोनस देण्याची यातनं मागणी. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अँटी करप्शन ब्युरो आपल्या दारी हा उपक्रम सुरू, तर अधिकाऱ्यांकडून अँटी करप्शन कायद्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती. सरकारी कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचंही आवाहन. अहिल्यानगरात आकाश कंदीलमध्ये आमदार संग्राम जगताप यांचा फोटो. दिवाळीनिमित्त दरवर्षी वेगवेगळे ट्रेंड या ठिकाणी पाहायला मिळतात. कंदिलात जगतापांचा फोटो शहरात चर्चेचा मात्र विषय ठरतो.
साताऱ्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर जिल्ह्यात संतप्त वातावरण. रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं या कुटुंबाची भेट घेत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन. आरोपीच्या कठोर शिक्षेसाठी रक्षक प्रतिष्ठान नामांकित वकील नेमणार. मुंबई अहमदाबाद महामार्गावर चौथ्या दिवशी सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी. 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा. पालकमंत्री गणेश नाईक यांना वाहतूक कोंडीचाही फटका. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाची कारवाई. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धडक मोहीम सुरू. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता होणार 6 पदरी. MMRDA प्रशासन ठाम भूमिकेत. स्थानिकांचा विरोध सुद्धा झुगारला. डिजिटल अरेस्टच्या जाळ्यामध्ये अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील डॉक्टर्स आता अडकलाय. तर सायबर गुन्हेगारांनी 7,17,25,000 रुपये लाटल्याचाही प्रकार. अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालय आणि ईडी यांच्या नावानं बनावट नोटिसा पाठवल्याचा हा प्रकार. अकोल्यातील देवठाण गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. गावकऱ्यांमध्ये यामुळे संताप आणि भीतीचं वातावरण. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याचीही मागणी. रायगडच्या अलिबागमध्ये प्रियकराचा लोखंडी हातोड्यानं प्रेयसीवर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी. 28 वर्षीय आरोपी सूरज बुरांडे याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. धुळ्यात भरधाव डंपरची बस स्टँडला धडक. तर बस स्थानकात उभ्या असणाऱ्या 2 जणांचा मृत्यू. घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक. डंपर चालकावर कठोर कारवाईचीही मागणी. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. एकाच दिवसात 94 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणी 6 जणांना अटक केल्याची माहिती. LCB आणि पोलिसांची ही संयुक्त कारवाई. संभाजीनगरात शेअर मार्केटमध्ये जास्तीच्या परताव्याचं आमिष दाखवल्यानं व्यापाऱ्याची 73 लाखांची फसवणूक. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल. पोलिसांकडून यासंदर्भात अधिकचा तपास सुरू. जळगावमध्ये खासगी बँकेच्या मॅनेजरची 12,80,000 फसवणूक. शेअर मार्केटमध्ये नफ्याचं आमिष दाखवून फसवणूक. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. वाशिमच्या रिसोड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पदोन्नतीचा लाभ घेतल्याचा प्रकार. कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल. तर या प्रकरणातील संबंधित आरोपी फरार. दोषींवर कडक कारवाईची मागणी. जालन्यात पोचायला शिकण्यासाठी गेलेल्या 2 चुलत भावांचा बुडून मृत्यू. जाफराबाद तालुक्यातल्या वाढवणा तांडा शिवारातली घटना. ओम आडे आणि कुणाल आडे अशी या दोघांची नावं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.